याला ते जीवनदान मिळालेलं आहे. दोन धावा या धावफलकावरती लागलेल्या जात आहेत. सिंगल सिंगल. राहुल याचा खूप चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. चेंडू गॅप मध्ये निघून चाललाय. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार राहुलच्या बॅटमधून. इथे मिळवले गेलंय. नव्याने फलंदाज आता रणजित परेड. ब्लॉकर मध्ये हा चेंडू ते हाताला गेलाय आणि पुन्हा एकदा एक सिंगल धाव ही धावफलकावरती नोंदवली जात आहे. या एका सिंगल धावाने धावसंख्या आता आपण पाहतोय 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतोय कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा या संघाच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. कुठल्या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक जर घेतली तर चंदन तांगडी यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस हे दिलं जाणार आहे विकेट हॅट्रिक साठी. कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा या टीम साठी हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. आणि ज्यावेळी बॅटिंग साठी येईल त्यावेळेस षटकार आणि चौकारांची हॅट्रिक साठी देखील हे बक्षीस असणार आहे. सध्यासाठी आपण पाहतोय विकेट हॅट्रिक साठी हे बक्षीस त्यांच्याकडनं जाहीर झालंय. पहिलं षटक हे समाप्त झालंय. पहिलं षटक हे कम्प्लीट झालेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 8. साईनाथ तपीसर याचं हे षटक समाप्त झालंय आणि आता दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. तो म्हणजे अजित हेलिम. क्षेत्ररक्षणामध्ये आपण जर बघितलं तर लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि एक क्षेत्ररक्षक आता मिड विकेट मध्ये तैनात केला गेलाय. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. भीमा आहे तिकडे. त्यानंतर गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. त्यानंतर कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. त्यानंतर लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. चांगलं क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेलंय. पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये हाताला गेलाय. इथे पाहतोय पण धावची जी संधी इथे निर्माण झाली होती स्वतःच्या फॉर थ्रो मध्ये हा चेंडू तो फील्ड केला गेलाय. नॉन स्ट्राईक एंड वरती जर थ्रो जर झाला असता, डायरेक्ट हिट जर झाला असता, कदाचित इथे विकेट मिळू शकली असती. मात्र बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नव्हता. तेच कारण कुठल्या प्रकारे चेंडू थ्रो केलेला नाहीये गोलंदाजाने. इथे मात्र पण एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे आणि या दोन धावाने धावसंख्या आता 11 या आकडावरती. अजित या गोलंदाजासाठी पुन्हा एकदा बक्षीस जाहीर झालेलं आहे. विकेट हॅट्रिक किंवा बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 जर विकेट जर घेतले तरी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे चंदन तांगडे यांच्याकडनं.
या ओव्हरमध्ये जर 2 जर विकेट घेतल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. इथे पण पाहतो या बॅटचा एज लागलाय. इथे पहिला गडी मिळवलाय अजित हिलिम याने. फलंदाज बाद. रणजित परेड याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. राकेश येतोय. राकेश चौधरी. फुलटा चेंडू मिस्टामिंग झालाय. इथे विकेटची संधी आहे आणि विकेट मिळवलंय. बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळाल्यात. म्हणजे 500 रुपयाचा मानकरी ठरतोय तो म्हणजे अजित हिलिम हा गोलंदाज. चंदन तांगडी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे ते म्हणजे अजित हिलिम याला. बॅक टू बॅक 2 विकेट्स इथे मिळवल्या गेल्यात आणि हॅट्रिक जर पूर्ण झाली तर आणखीन 500 रुपयाचं कॅश प्राइज हे मिळणार आहे. म्हणजे तब्बल 1000 रुपयाचा मानकरी ठरू शकतो तो म्हणजे अजित हिलिम हा गोलंदाज. बघा 2 विकेट्स इथे मिळवल्या गेल्यात. 500 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे आणि विकेट हॅट्रिक जर साधतोय तर आणखीन 500 रुपयाचा मानकरी ठरू शकतो. म्हणजे तब्बल 1000 रुपयाचा मानकरी ठरू शकतो तो म्हणजे अजित हिलिम हा गोलंदाज. इथे पादापांना मिस्टॅमिंग झालेला आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय मात्र झेल पकडू शकत नाहीये. इथे एक सिंगल धाव इथे आता कंप्लीट केली गेले. बाल्या परेड नव्याने आलेला फलंदाज. कनेक्शन चांगलं होऊ शकलं नव्हतं मात्र एक धाव इथे कंप्लीट झाली. धावसंख्या आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. या षटकात 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात अजित हिलिम या गोलंदाजाने. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना खूप चांगली बॉलिंग केलेली आहे आतापर्यंत. इथे देखील आपण पाहतोय खूप चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपलाय. दुसरा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 12. पहिलं षटक 8 धावांचं, दुसरं षटक 4 धावांचं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 12. कृष्णा इथे येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. कृष्णा गांगोड आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट बॉल इथे येताना दिसला आपल्याला. डॉट बॉलने सुरुवात केली कृष्णा याने. कृष्णा याला देखील विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे चंदन तांगडे यांच्याकडनं. इथे पादापण फुलटा चेंडू इथे हाताला गेलाय आणि फुलटा चेंडू कमरेच्या वरती आहे. तेच कारण पंचाने इथे नो चेंडू घोषित केलाय. नो बॉल. या 2 धावा आता धावफलकावरती नोंदवल्या जातील. धावसंख्या झालेली आता 14.
14 रन्स, 14 धावा धावफलकावरती. स्ट्राईक वरती पाहतोय आपण आता चेतन राव याला. ऑन साईडला फटका देखील गेलाय. शतरक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कृष्णा याला आपण पाहतोय. कृष्णा गांगोडा. पुढे करण्याचा प्रयत्न. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही. शतरक्षक आले तिकडे. अजित थोडासा फंबल झालाय. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी निर्माण झालेली आहे. पुन्हा एकदा 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. 2-2. इथे आपण पाहतोय धावफलक पुढे जात असताना मोठे फटके आपण पाहतोय पूर्णपणे थांबले गेलेत. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू स्वतःला ब्लॉक करून घेतला मित्र म्हणेन चेतन राव याने. या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 18. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. खूप चांगला चेंडू अचूक टप्प्यावर त्या चेंडू पडला गेलाय. चेंडू तो निर्धाव. या षटकातील आता शेवटचा एक बॉल बाकी असेल. इथे आपण पाहतो या कमीत कमी धावांवरती रोखण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे गोलंदाजांनी. पहिले षटक जर आपण बघितलं साईनाथ तपीसर 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर अजित हिलिम याने फक्त 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर आता आपण कृष्णाला पाहतोय. मिसटायमिंग झालाय. 2 शतरक्षक आले तिकडे. पाहूया काय घडलंय काय बिघडलंय. पंचांचा इशारा काय येतोय. 6 की 4 बाउंड्री पंच. चला आपण तिसऱ्या पंचांचा सहारा घेऊया. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय ते पाहूया. षटकार की 4. थँक्यू डीजे. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. म्हणजे धावसंख्या झालेली आहे 24. 25 धावांचं लक्ष हे ते ठेवलं गेलंय. पंचवीस धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 18 बॉल आणि 25 धावा या जिंकण्याकरता बनवाव्या लागणार आहेत कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी या संघाला. चला सलामीचे बॅटर देखील लगेच पाठवून द्यायचे आहेत.
तर सामन्याला सुरुवात झालेली आहे. अजित आणि साईनाथ अशी ही जोडी. कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी हा संघ जर आज क्वालिफाय होतोय तर रुपेश पवार यांच्याकडनं 15 टी शर्ट्स हे दिले जातील कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी या संघाला. इथे पहिला बॉल कव्हर पॉइंट मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र त्यांच्याकडनं झालेली मिसफिल्ड. 2 धावा या पहिल्या बॉल वरती इथे अंकित केल्या गेल्यात. या 2 धावेने श्री गणेश झालेला आहे. धावफलकाला सुरुवात झालेली आहे. यावेळेस पाहता आपण ऑन साईडला धमाका हा तो या A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. यांच्याकडनं 15 टी शर्ट्स आणि 15 ट्रॅक म्हणजे फुल जर्सी ही दिली जाईल कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी या संघाला. इथे आपण पाहतोय स्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक चुडूच्या खाली येताना दिसले आपल्याला आणि चांगलं जजमेंट झालंय. चांगला झेल इथे पकडला गेलाय. पहिला गडी इथे बाद झालाय तो म्हणजे अजित हेलिम. छत्रपती क्षेत्ररक्षक आहे आणि आपण पाहतो तिकडे 1 हँडेड हा झेल इथे पकडला गेलाय. खूप चांगला झेल. फलंदाज विशाल ठरतोय फेल.
बघा इथे चौकार आलेला आहे. या चौकाराने धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. इथे पाहतोय कट करण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय आणि फलंदाज बाद झालाय. साईनाथ थप्पीसर याची देखील खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद झालाय, तो म्हणजे तिसरा. राहुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. फुलटा चेंडू आहे, चांगला स्ट्रोक इथे कंप्लीट केला गेलाय. एका हाताने इथे प्रयत्न केलाय, मात्र प्रयत्नांना साथ मिळाली नाहीये. चेंडू सरळ 6 धावांकरता ट्रॅव्हल झालाय. हा तो षटकार. षटकाराला धावसंख्या आता 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे आता मॅच जिंकण्याकरता 6 धावेंची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 6 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. कृष्णा आलाय नव्याने बॅटर आणि कृष्णा याने एक मोठा फटका इथे खेळलेला आहे. पुन्हा एकदा खूप चांगला फटका केला गेलाय. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि चांगला झेला इथे कंप्लीट केला गेलाय. फलंदाज बाद होतोय कृष्णा देखील. फुलटा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे आणि ते एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागणार आहे. एका धावेने धावसंख्या आता 20 या आकड्यावरती. मॅच जिंकण्याकरता अजूनही 5 धावेंची आवश्यकता असणार आहे. 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 5 धावेंची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतो या फुलटा चेंडू पंचाने इथे 9 चेंडू घोषित केलाय आणि या चेंडूकडे आपण पाहतो या तिकडे सीमारेषेच्या अगदी बाजूने ट्रॅव्हल झालेला आहे आणि या चेंडू सीमारेषा पार झालाय. म्हणजे हा मॅच इथे फिनिश झालाय. हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी या संघाने. हार्ड लक पवारपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी.